आज राज्याचे मुख्यमंत्री देखील पुण्यामध्ये होते, मी पण पुण्यामध्ये होतो, इतर पण काही सहकारी पुण्यामध्ये होते। मी मित्र म्हणून आमची जी संस्था आहे त्याच्या संदर्भामध्ये आपलं पर कॅपिटा उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनात जसं आपल्याला माहिती आहे पंतप्रधानांनी $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचं मनामध्ये घेतलेलं आहे। आपलं $3 ट्रिलियन आहे। $5 ट्रिलियनच्या वेळेस आपल्या राज्याची $1 ट्रिलियन व्हावी असं आम्ही उद्दिष्ट ठेवलेलं आहे। परंतु ते उद्दिष्ट ठेवलेलं असताना त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी महाराष्ट्रामध्ये काही महत्त्वाच्या शहरांच्या मध्ये पण झाल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळं त्याची बरीचशी चर्चा आम्ही मध्ये मुंबईमध्ये केली आणि प्रवीण परदेशी त्याचे प्रमुख आहेत त्यांच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे। बाकीचे पण अनेक मान्यवर त्याच्यामध्ये आहेत। तर त्याच्याबद्दलचा मग इथला ट्रॅफिकच्या संदर्भातला आढावा, इथं काही मिसिंग लिंक आहेत त्याच्याबद्दलची पुढची कार्यवाही, त्याच्या संदर्भामध्ये आपलं इथं जुनं विमानतळ आहे ती विमानतळाची लांबी वाढवण्याच्या करता काही डिफेन्सची जमीन लागते, काही खाजगी जमीन लागते। त्याच्याबद्दल मुरली मोहोळांशी चर्चा केली इथूनच आम्ही, तर मुरली मोहोळांनी त्याच्यात लक्ष घालायला सांगितलेलं आहे। ते जर लवकर मिळालं तर आपल्याकडे इंटरनॅशनलच्या फ्लाईट मोठ्या प्रमाणावर सुरू व्हायला पाहिजे। त्या सुरू होऊ शकत नाही कारण ती धावपट्टी तेवढी रनवे तेवढा आपल्याला लाभ मिळत नाही आणि त्याचबरोबर मेट्रोच्या काही बाबतीमध्ये आपल्याला वाढ करायची, ती कुठल्या कुठल्या भागात करायची, कारण त्याच्यामध्ये इंडस्ट्रीचं प्रतिनिधित्व करणारे, IT चं प्रतिनिधित्व करणारे, कन्स्ट्रक्शनचं प्रतिनिधित्व करणारे मान्यवर आले होते, तुम्ही मगाशी जाताना पाहिलं असेल। आणि म्हणून ह्या सगळ्या बाबतीमध्ये किंवा हिंजवडीच्या बाबतीमध्ये देखील काही महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत। नंतर PMRDAचं पण रिंग रोडचं काम हे आता जमीन त्यांना लवकर ॲक्वायर करून, जसा MSRDCचं रिंग रोडचं काम आता टेंडर काढलंय तसं आपल्याला PMRDAचं पण टेंडर त्या ठिकाणी काढायचंय। आणि आता नवीन एक रिसर्च झालेला आहे, आपल्याकडनं जो कचरा निघतो त्या देशामध्ये बऱ्याचशा शहरांनी ते केलंय, त्या कचऱ्यामधनं गॅस तयार होतो आणि तो गॅस अतिशय उत्तम दर्जाचा आहे, त्याला वास येत नाही, काही नाही। तो CNGच्या पेक्षा CNG गॅस असतो त्याच्यापेक्षा थोडा अधिक चांगल्या पद्धतीचा आहे। आणि एका कंपनीनं नागपूरमध्ये प्लांट लावलेला आहे, त्यांचं ते चांगलं चाललेलं आहे। तशा पद्धतीनं त्यांची इच्छा आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवडनी देखील यामध्ये लक्ष घालावं आणि त्याच्यामध्ये ते प्लांट लावून कचरा ते घेतात, म्हणजे आपल्याला ते कचऱ्याचे पैसे देतात असं ते सगळं आहे। त्याच्यात VGF द्यावा लागतो, तर त्याच्याबद्दलची पण चर्चा होऊन दोन्ही आयुक्तांना ज्या काही सूचना द्यायच्या होत्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि काही ॲग्रिकल्चरच्या संदर्भामध्ये ज्याचा AIचा वापर आपल्याला करायचा आहे त्याबद्दल देखील आपण पुण्यामध्ये काही गोष्टी करू इच्छितोय। मध्ये त्याच्याबद्दलची प्रेस नोट तुम्हाला कलेक्टरनी दिली असेल, त्याच्याबद्दलचा पण आढावा होता आमचा। अशा अनेक वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये साधारण 5 ते 8 वाजेपर्यंत 3 तास आम्ही चर्चा केली आणि त्याच्या आधी इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे विषय होते, त्याची सर्किट हाऊसच्या बद्दल चर्चा केली। हे ह्याच्याबद्दलचं झालं। दुसरं, मधल्या काळामध्ये मंगेशकर हॉस्पिटलला जी घटना घडली त्याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणावर असंतोष आपल्याला पाहायला मिळाला। ती घटनाच अतिशय चुकीची घडलेली आहे, तिथं निश्चितपणे काहींच्या चुका झालेल्या आहेत। आता चूक झाली का नाही त्याच्याकरता चौकशी समिती नेमावी लागते। तुम्ही मुख्यमंत्र्यांचंही स्टेटमेंट बघितलं असेल, माझंही बघितलं असेल, आमच्या प्रकाश आंबेडकर सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री त्यांचंही बघितलं असेल, किंवा आमच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांचंही बघितलं असेल। त्याच्यामध्ये समिती नेमली गेलेली आहे आणि त्यांचा अहवाल मागितला गेलेला आहे की बाबा ह्याच्यात नक्की काय दोष झालेला आहे आणि काय नक्की, म्हणजे जे काही पेपरला बातम्या आल्यात किंवा तिथं पेशंट आला असताना इतके पैसे मागितले, अमुक केलं तमुक केलं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती काय, कोण ह्याला जबाबदार आहे,
त्याच्याबद्दल समितीचा अजून अहवाल माझ्याकडपर्यंत तरी पोहोचला नाही. मी त्याच्यामध्ये आता माहिती घेत होतो, परंतु अजूनपर्यंत माझ्याकडे तो अहवाल आला नाही. आज मुख्यमंत्री ह्याच्यामध्ये होते, आपल्या शहरामध्ये मुख्यमंत्र्यांची माझी काही त्याच्याबद्दलची चर्चा झाली नाही, परंतु अहवाल आल्यानंतर त्याच्याबद्दलची पुढची कारवाई राज्य सरकार करेल. ब्रीफिंग काय केलंय का अधिकाऱ्यांनी तुम्हाला भेटले? नाही, अधिकाऱ्यांनी मी आता सांगितलं ते सगळे अधिकारी होते. समितीचे अधिकारी एकदा आपण समिती नेमल्यानंतर ब्रीफिंग करत नाही. समिती यांना अहवाल त्या ठिकाणी द्यावा लागतो. दादा, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं त्याच्याबद्दल पण सूचना केलेल्या आहेत. जे काही नैसर्गिक संकट येतं, आपत्ती व्यवस्थापन आणि केंद्र सरकार ह्यामध्ये नॉर्म्स ठरलेले असतात आणि तशा पद्धतीनं आम्ही राज्यातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की त्या नॉर्म्समध्ये जिथं नुकसान झालं ते नॉर्म्समध्ये बसत असेल तर त्याच्या पंचनामे करून त्यांना आपल्याला मदत करायची. कृषी मंत्री नाशिक दौऱ्याच्या जिल्ह्यावर होते दादा. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुनावलेलं आहे, कर्जमाफीच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना सुनावलेलं आहे की 5-5, 10-10 वर्ष तुम्ही कर्ज भरत नाही आणि कर्जमाफीची वाट बघता आणि कर्जमाफी झाल्यानंतर तुम्ही लग्न साखरपुडे करता. अशा प्रकारे कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना करायला गेले होते. तिथे शेतकऱ्यांना म्हणले तुमची कर्जमाफी केली का? असं जर मला माहिती नाही, मी त्यांच्याशी माहिती घेईन, परंतु असं जर बोलले असतील तर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये नक्की काय होतं पत्रकार मित्रांनो, तुम्ही आम्हाला सांगता त्यावेळेस ज्याच्याबद्दल तुम्ही बोलता त्या व्यक्तीला पण विचारून किंवा नक्की काय तुमच्या तोंडून स्टेटमेंट गेलेलं आहे हे मला त्यांना विचारावं लागेल. पण एक गोष्ट खरी, कुणी आम्ही काम करत असताना शेतकरी असेल किंवा महाराष्ट्रातले कुठल्याही व्यक्ती असतील, आम्ही ज्यावेळेस विश्वस्त म्हणून जनतेने आम्हाला निवडून दिलेलं असतं 5 वर्षाच्या करता आणि आम्ही सरकारमध्ये काम करत असतो, त्यावेळेस आपलं वक्तव्य हे फार विचारपूर्वक आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे.